अह, मी पुन्हा एक वार देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे, कारण ह्या सुंदर सकाळच्या प्रहरी आपण सर्वजण देवाच्या गौरवासाठी एकत्रित आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे आज जो आपला अध्याय आहे तो 12वा अध्याय आहे आणि अध्यायाचं नाव मंडळीविषयी आज या आठवड्यामध्ये आपण शिकणार आहोत आजपासून. प्रियानो, मंडळी या शब्दाविषयी जर आपण पाहिलं तर मंडळी ह्या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. आणि मी म्हणेन अर्थ जो आहे या शब्दाला तो केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे, देव पित्यामुळे हा अर्थ प्राप्त झालेला आहे. तुम्ही ऐकलं असेल अगोदरच्या काळामध्ये किंवा आताही काय लोक आपल्या पत्नीला मंडळी म्हणतात. मंडळी ते का म्हणतात? काही लोक मिसेस म्हणतात, काही लोक बायको म्हणतात, काही लोक बऱ्याचदा पत्नी सुद्धा काही जुने लोक म्हणतात जवळपास. मग ते मंडळी त्या पत्नीला का म्हणतात त्याचं कारण एकच आहे किंवा असू शकेल. मंडळी म्हणजे ते त्या पत्नीची काळजी घेणारे आहेत आणि देवाने त्यांच्यावरती त्या पत्नीची सहचारिणी म्हणून तिची काळजी घेण्यासाठी देवाने त्यांना जबाबदारी दिलेली आहे. त्याचा हा अर्थ होऊ शकतो किंवा आहे. आणि म्हणून बायबलमध्ये किंवा आपण जर आपल्या तत्वाच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर त्याचं स्पष्टीकरण असंच थोडंफार आहे. येशू ख्रिस्त आणि प्रभू तारणारा आहे. आता मंडळी याची जी व्याख्या आपण पाहिली तर स्पष्ट असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त प्रभू आणि तारणारा आहे. प्रभू या शब्दाचा अर्थ मालक, धनी. तर असं म्हटलं की येशू ख्रिस्त प्रभू आणि तारणारा आहे असं मानणाऱ्या विश्वासकांचा समाज म्हणजे मंडळी. आज हा जो समाज आहे, हा जो घोळका आहे, हा जो लोकांचा समूह आहे, ते काय मानतात की प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांचा तारणारा आहे असा विश्वास ते ठेवतात. म्हणून त्या समूहाला मंडळी असं म्हटलेलं आहे. कारण जर आपण जुन्या करारामध्ये बघितलं, नव्या करारामध्ये बघितलं तर लोकांच्या विषयी, देवाच्या लोकांविषयी अधिक माहिती आपल्याला समजते. आणि त्या लोकांविषयी जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येते की ते जे लोक आहेत, मंडळीचे लोक किंवा मंडळी उपासनेसाठी एकत्र येत असत, सहभागितेसाठी एकत्र येत असत. आजही तेच होत आहे. देववचनाच्या शिक्षणासाठी एकत्र येत आहेत, प्रभुभोजन साजरे करण्यासाठी एक आहेत. आणि एवढंच केवळ नाही तर सर्व मानव जातीची सेवा करण्यासाठी सुद्धा मंडळीचा वापर देवाने त्या काळामध्ये आणि आज सुद्धा केलेला आहे. आणि एवढंच केवळ नाही तर जगभर सुवार्तेची जी घोषणा जे करण्याची जी जबाबदारी आहे ते देवाने त्याची लोक किंवा त्याचा कळप किंवा त्याचा घोळका म्हणून मंडळीवरती ही जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणूनच या सर्व मंडळीचा जो पुढारी आहे किंवा प्रभू, मी आत्ताच म्हटलं, प्रभू या शब्दाचा अर्थ मालक किंवा धनी किंवा सांभाळणारा, काळजी घेणारा. तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो ह्या मंडळीचा कुटुंब प्रमुख आहे. प्रभू येशू ख्रिस्त किंवा पिता देव जो आहे ते हे देवाचं कुटुंब म्हणजे काय आहे? मंडळी आहे. मग आता आपण विचार करूया की देव किंवा प्रभू येशू ख्रिस्त कधी या मंडळीचा कुटुंब प्रमुख झाला. तर जर आपण पहिले योहान कृष्ण याचा पहिला अध्याय आणि 12 वचन जर पाहिलं तर देवाचं वचन असं म्हणतं की जितक्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांना त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. म्हणजे येशू ख्रिस्त तो मंडळीचा कुटुंब प्रमुख कधी होतोय? तर ज्या वेळेस लोकांनी त्याच्यावरती तारणार होऊन विश्वास ठेवला, म्हणून त्याच वेळेस तो काय झालेला आहे? मंडळीचा पिता किंवा कुटुंब प्रमुख असं झालेलं आहे. पुढे आपण जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताला असं म्हटलेलं आहे नवीन करारामध्ये, विशेषतः एपिस्कराच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये 22 ते 32 वचनापर्यंत जर आपण पाहिलं तर असं म्हटलेलं आहे, विश्वासातील समाज आणि ख्रिस्त यांचा त्यांचा शीर प्रमुख आहे. म्हणजे ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. ज्या नवरीसाठी ख्रिस्त मरण पावला ती नवरी मंडळी आहे आणि तिला पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी ख्रिस्त मरण पावला. विजयाने त्याचे जेव्हा पुनरागमन होईल तेव्हा तो तिला गौरवयुक्त मंडळी असं म्हणणार आहे किंवा ती गौरवयुक्त मंडळी असणार आहे. आणि मग आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये उत्पत्तीपासून ते आतापर्यंत आपण पाहतोय
की मंडळी वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या समस्येतून, वेगवेगळ्या कठीणाईतून मंडळी गेलेली आहे. मात्र जर आपण खोल विचार केला बायबलचा किंवा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की ख्रिस्त हा प्रभू आहे किंवा ख्रिस्त हा धनी आहे, मालक आहे, याचं उदाहरण बऱ्याचदा आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये कळतं की त्या वेळेस ज्या वेळेस मंडळी संकटामध्ये गेली, समस्यामध्ये गेली, अडचणीमध्ये गेली, अजून वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गेली, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेले आहे आणि पित्याने काय केलेलं आहे, त्या मंडळीची काळजी घेतलेली आहे. आणि मग आपण जर पुढे पाहिलं तर त्या मंडळीचा विस्तार होत होत आपण निर्गमच्या पुस्तकामध्ये जातोय आणि मग आपण पाहतोय मोशेच्या द्वारे सुद्धा परमेश्वर काय करतोय, मंडळीची काळजी घेतलेली आहे परमेश्वराने. आणि पुढे म्हटलेलं आहे, जर आपण बघितलं तर इस्रायल लोकांना शेवटचा उपदेश करत असताना, अनुवादाचा 32व्या अध्यायामध्ये शेवटचा उपदेश करत असताना मोशे आता त्या मंडळीला रूपकाच्या द्वारे बोलतोय, एक उदाहरणाच्या द्वारे, एक रूपकाच्या द्वारे बोलतोय. त्या मंडळीचा जो तो म्हणतोय इस्रायल लोकांना केलेल्या शेवटच्या उपदेशात मोशेने या घटनेचा उल्लेख करून रूपकात्मक दृष्टीने खडक हा देवाची विश्वासार्हता आणि धैर्य व अचलता असल्याचे दिसले. मग आता मंडळीचा जो प्रमुख आहे, जो कुटुंब प्रमुख आहे, मंडळीचा जो पिता आहे येशू ख्रिस्ताला मोशे कोणतं रूपक देतोय तर खडक. आणि खडक ह्या शब्दाचा अर्थ देवाची विश्वासार्हता आणि धैर्य आणि अचलता. खडक किंवा जो पर्वत हे खडकाने भरलेलं नाही का, खडक म्हणजे डोंगर जो आहे तो खडक आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये अचलता नसती. आणि मोशे म्हणून तिथं तसं बोलतोय. आणि 32व्या अध्यायामध्ये मोशे म्हणतोय 3 आणि 4 वचनामध्ये, आमच्या देवाची महती वर्णा, तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत, तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठाई अनिती नाही, तो न्यायी व सरळ आहे. आपण जर पाहिलं तर परमेश्वर जो न्यायीपणा त्याच्यामध्ये आहे, तो न्यायी जो आहे, तो न्याय किंवा न्यायीपणा जो आहे तो अविचल असा आहे, तो कधीही न हलणार असा आहे. आणि एवढंच केवळ नाही तर प्रभूचं जे प्रेम आहे ते प्रेम कधीही कमी होत नाही. कारण स्तोत्र संहिता जर 118 आपण पहिलं वचन जर बघितलं तर परमेश्वर तुमच्या माझ्यावरती प्रेम सनातन किंवा न संपणार असं प्रेम करतो असं स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी म्हणतोय. आणि मग आपण पुढे पाहिलं तर काही शतकानंतर दाविदाने त्याच मुद्द्याची नोंदी ओढली व त्याचा उद्धारक खडक आहे असं दावीद सुद्धा म्हणतोय. कारण का स्तोत्र 62 अध्याय 7वं वचन जर वाचलं आपण तर आपल्याला इथं पाहायला मिळतंय, तो म्हणतोय की माझं तारण व माझं वैभव देवावरती अवलंबून आहे, माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. बघा देव जो आहे तो अचल असा आहे, देव जो आहे ते विश्वासार्ह असा देव आहे. आणि तो म्हणतोय, दावीद म्हणतोय की माझ्या बलाचा दुर्ग आणि माझा आश्रय केवळ देवच आहे. इथं मनुष्याचं नाव तो घेत नाही तर परमेश्वराचं नाव तो घेतोय. कारण का तो निर्माण करता आहे, तो विश्वासार्ह असा देव आहे, तो कधीही न टाकणारा सोडणारा असा देव आहे. आणि पुढे आपण पाहिलं तर यशया संदेशाने सुद्धा तोच पुढे नांदी पुढे घेतलेले आहे. आणि यशया संदेश म्हणतो पायाचा दगड, पारखलेला दगड, ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशिला आहे. तो म्हणतोय कोनशिला आहे, कोनशिला म्हणजे कॉर्नरस्टोन त्याला म्हटलेला आहे इंग्लिशमध्ये, की तो मुख्य कोनशिला म्हणजे कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आणि देव आहे. आणि हे भाकीत स्वतः येशू ख्रिस्ताने सुद्धा स्वतःसाठी खडक म्हणून नव्हे तर माणसाने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला मूल्यवान असा जो जिवंत धोंडा असे पूर्ण केले. 1 पेत्र 2:4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संत पेत्र इथं म्हणतोय की येशू ख्रिस्त जो आहे ते मूल्यवान अशी कोनशिला आणि जिवंत धोंडा आहे. विचार करूया आपण, आपला जो प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख, तो जिवंत देव आहे. जिवंत देव जर आहे तर तो तुमची माझी आठवण नेहमीच करत असेल नाही का. कारण जिवंत लोकांना, जिवंत ज्या गोष्टी आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टीचं रिअलायझेशन होत असतं. आणि जे मरण पावलेल्या गोष्टी आहेत, ज्या जिवंत नाही आहेत, त्यांना ह्या गोष्टीचं होत नाही. आणि म्हणून आपण विचार करूया की आपण मंडळी नात्याने जिवंत देवाची लोक आहोत. आणि तुम्हाला मला विसरत असेल काय. आपण पुढे जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताने ही शब्दरचना स्वतः वापरली आणि म्हटले, बघा की येशू ख्रिस्त स्वतः म्हणतोय, ज्या शिष्यांसंगती तो बोलत होता मत्तईच्या 16व्या अध्यायामध्ये, लूक मार्क मध्ये सुद्धा हे आपल्याला आढळतं.
आणि येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांसंगती बोलत असताना येशू ख्रिस्ताने ही शब्दरचना वापरलेली आहे आणि तो म्हणतोय की ह्या खडकावर आपली मी मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. याच खडकावरती मी मंडळी रचीन म्हणतो येशू ख्रिस्त आणि अधोलोकाचं त्याच्यावरती काही चालणार नाही. तर प्रियानो, आज आपण विचार करणं किती महत्वाचं आहे. मग पुढे जर आपण पाहिलं, ख्रिस्ताने ज्यावेळेस ही घोषणा केली त्यावेळेस मंडळी किती दुर्लभ कमजोर होती. त्याच्यामध्ये थकले भागलेले, संशयखोर, फुशार मारून स्वतःचाच उदो उदो करणारे मुठभर शिष्य होते. इथं म्हटलेलं आहे, थोड्या स्त्री आणि खडकावर काठी मारल्यावर पसार होणारा चंचल आणि आस्ती जमाव यांचा समावेश होता. आपण पाहायला मिळतं हे निर्गमच्या पुस्तकामध्ये. तथापि मानवाची चातुर्य आणि त्याच कोता शून्यपणा यावर नाही, तर निरंतर खडकावर मंडळीच प्रतिष्ठानपणा करण्यात आलेले आहे. निरंतर असा जो खडक आहे त्याच्यावरती काय केलेले आहे, मंडळीची स्थापना करण्यात आलेली आहे. आज प्रियानो, मंडळीविषयी जर आपण पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. मग आपण जर बघितलं तर मंडळी जे शब्द आहे किंवा मंडळीविषयी जे आता असं वरवर अशा गोष्टी नाहीये, तर आपण खोलवर अभ्यास जर करत आहोत तर आज खोलवर मंडळीविषयी बायबल मधला अर्थ काय आहे, बायबल मधला अर्थ काय आहे हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण पवित्र शास्त्रातील मंडळी हा शब्द, याचा अर्थ हा आहे की बायबलनुसार जर पाहिलं तर याचा अर्थ आहे मंडळी या शब्दाचा बोलावलेले लोक. या शब्दाचा अर्थ बोलावलेले लोक. कशासाठी बोलावलेले लोक, कोणत्या कारणासाठी बोलवलेले लोक, आज आपण पुढे पाहणार आहोत. कारण का की इब्री भाषेमध्ये जर आपण बघितलं तर इब्री भाषेचं जे भाषांतर आहे ते ग्रीक भाषेत झालं आणि ग्रीक भाषेत झालं त्यावेळेस जो शब्द होता ग्रीक भाषा इब्री शब्द जो होता तो शब्द असा आहे सरहरश. याचं भाषांतर जर आपण पुढे बघितलं तर याचं भाषांतर क्षेत्रज्ञ श्रशिळा असा आलेला आहे आणि त्याचा अर्थ मेळावा. बघा आता मंडळीला पुन्हा दुसरा शब्द कोणता येतोय, मेळावा. आता खोलच्या गोष्टी आपण पाहतोय, मेळावा किंवा सभा किंवा मंडळी आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे जर तुम्ही अनुवाद 9, 10, 18, 16, पहिले शमूएल 17:47, पहिले राजे 8:14 वचन जर वाचलं तर तिथं प्रत्येक वचनामध्ये मंडळी म्हणून शब्द तुम्हाला वाचायला मिळेल. आणि प्रियानो, मंडळी हा जो शब्द आहे तो कसा वापरण्यात आला जर आपण बघितलं या वाक्यप्रचारामध्ये मंडळी हा शब्द कसा वापरण्यात आला तर त्याचं पहिलं कारण काय की आपल्याला वरच्या वचनामध्ये समजतंय की विश्वासक उपासनेसाठी ठराविक ठिकाणी जमले. बघा आजही तेच घडत आहे, बायबलच्या काळामध्ये पण तेच घडलं. 1 कोरिंथ 11:18 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय. विश्वासक ठराविक स्थळी राहत होते. हे आताही आहे, बायबलच्या काळामध्ये पण होतं. पुढे म्हटलेलं आहे एखाद्या व्यक्तीच्या गृहातील विश्वासकांची मंडळी. आपल्याला हेही पाहायला मिळतं कोरिंथीच्या पुस्तकामध्ये, परिच्छेदांची कृत्य पुस्तकामध्ये. आपण पुढे पाहिलं तर एखाद्या गावात राहणारे पवित्र लोक. आता हे खूप महत्वाचं आहे. आता ही मंडळी केवळ साधे सुधे लोक नाही आहेत किंवा नसावेत मंडळीमध्ये, तर मंडळीमध्ये पवित्र लोक जे देवाने पाचारण केलेले आहेत, ती जी लोक आहेत ते पवित्र लोक असले पाहिजेत. आणि पवित्र लोकांचा समूह हाच मंडळी म्हणून येशू ख्रिस्ताला शोभणारा आहे. आणि आज आपण या गोष्टीचा विचार करूया. पुढे आपण जर पाहिलं तर अखिल जगामध्ये विश्वासकांचा जो समूह आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे पृथ्वीवरील व स्वर्गातील अखिल निष्ठावंत निर्मिती. आता इथं हाही शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल विश्वामध्ये, पूर्ण जगभरामध्ये, पृथ्वीवरती आणि स्वर्गातील अखिल निष्ठावंत निर्मिती. आता मंडळीला असा हाही रूप किंवा हाही अर्थ आहे की निष्ठावंत. आपण निष्ठावंत मंडळी किंवा निष्ठावंत मंडळीला वधू पण म्हटलेला आहे. निष्ठावंत लोकांचा घोळका, निष्ठावंत लोकांचा समाज, समूह ही मंडळी आहे. आज प्रियानो, या मंडळीमध्ये तुम्ही मी सुद्धा आहोत. आज ह्या शब्दांचा थोडासा अर्थ आपण पाहणं खूप गरजेचं आहे. मग आपण पाहिलं तर पुढे जर आपण गेलो तर मंडळीचं स्वरूप किंवा मंडळीचं मूळ आपण पाहणार आहोत. आता मंडळीचं मूळ हे कुठं आहे, कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात जर आपण पाहिलं तर कुठं तर होत असते, कुठं तर झालेले आहे.
उगीच असं नाही, तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात जी आहे ती कुठंतरी झालेली आहे. आणि मग मंडळीची सुरुवात जर आपण पाहिली तर बायबलमध्ये बघितलं तर आपल्याला तुम्हाला मला लक्षात येतंय, जुन्या करारामध्ये बघितलं तर आपल्याला समजतंय की मंडळीचं जे मूळ आहे तर ही देवाच्या लोकांची संघटना आहे. देवाच्या लोकांची संघटना आहे. मग ते कुठं झाले, ते लोक कोण होते आणि त्या संघटनेचा किंवा त्या लोकांचा उद्देश काय होता, देव त्यांना का त्याची लोक किंवा का त्याची मंडळी म्हणतोय, त्यामध्ये तुम्ही मी सुद्धा आहोत. मात्र तसे आपण आहोत का, हे आज आपण थोडस याच्यामध्ये शिकूया. तर इथं म्हटलेलं आहे की देवाच्या लोकांची संघटना आहे प्राचीन काळापासून, पूर्वीपासून म्हटलेलं आहे. त्या मंडळीचे प्रमुख किंवा त्या मंडळीचे घटक कोण होते, तर आदामाचा मुलगा शेत, नोहा, शेम आणि अब्राम यांच्या वंशातील देवभुरू कुटुंबे. आता मंडळीमध्ये कोण आहेत किंवा कोण असले पाहिजेत, तर देवभुरू कुटुंब असले पाहिजे. आता ह्या उदाहरणावरती भरपूर बोलण्यासारखं आहे, मात्र वेळेअभावी मी पुढे जात आहे. देवभुरू कुटुंब त्याच्या सत्याचे रक्षण करते होते. जे देवानं त्यांना सत्य दिलं, देवाने जे सत्य त्यांच्या समोर ठेवलं, त्यांचं त्याने काय केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. रक्षण केलेलं आहे याचा अर्थ ते त्याच्यामध्ये चाललेले आहेत, त्याच्यामध्ये वागलेले आहेत, त्यांच्याद्वारे देवाचं शील त्यांनी जगासमोर प्रदर्शित केलेलं आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे देवभुरू कुटुंब, असं त्यांना म्हटलेलं आहे. देवाने आता उदाहरण दिलंय, देवाने अब्रामाला समृद्ध आश्वासने दिली आणि त्याद्वारे हे देवाचे घराने हळूहळू राष्ट्र बनले. देवाने अब्रामाचा वापर उपयोग केला तुम्हाला आणि मला अगदी माहित आहे अब्रामाविषयी. तर देवाने काय केलेलं आहे, अब्रामाला समृद्धीचं आश्वासन दिलं. आणि आपल्याला आश्वासन कुठं आढळतंय, उत्पत्तीचा 12वा अध्याय 1 ते 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर देव अब्रामाला आश्वासन देतोय आणि ते आश्वासन देवाने आपल्याला पुढे पाहायला मिळते. ते आश्वासन 12व्या अध्यायापासून पुढे वाचलं तर तुमच्या माझ्या लक्षात येतंय की ते दिलेलं आश्वासन जे आहे ते परमेश्वराने पूर्ण केलेलं आहे. आणि आज आपण जर पुढे पाहिलं तर म्हटलेलं आहे की तोच जो समूह आहे अब्रामापासून जे निर्माण झालेला, त्याचं जे कुळ किंवा त्याचा वंश किंवा त्याच्या वंशातील जे लोक आहेत त्यांच्याविषयी जर आपण पाहिलं तर मग ते पुढं निर्गमच्या पुस्तकामध्ये मिसर देशामध्ये ते वास्तव्यात आलेले आहेत. आणि मग असं म्हटलेलं आहे की हे राष्ट्र मिसर देशातून देवाने बाहेर सुद्धा आणलेलं आहे. त्याला अरण्यातील मंडळी म्हणण्यात आलं. आता त्या मिसर देशामध्ये ते लोक गुलामगिरीमध्ये होते, आपल्याला निर्गमचे पुस्तक स्पष्ट सांगतंय. आणि मोशेच्या 5 पुस्तकामध्ये आपल्याला लक्षात येतंय की ते लोक गुलामगिरीमध्ये होते आणि देवाने त्यांना त्याची मंडळीमधून गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं की मंडळी हे देवाचं कुटुंब आहे आणि देव त्या मंडळीचा कुटुंब प्रमुख म्हणून तो त्याचं कार्य करतोय. कुठे, निर्गमच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. निर्गमच्या 12व्या अध्यायामध्ये ते निर्गमन त्यांचं झालेलं आहे, मोशेच्या द्वारे देवाने त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणजे आपण लक्षात थोडस घेऊया, खूप महत्वाचा मुद्दा आहे. परमेश्वर जर कुटुंब प्रमुख आहे, तो परमेश्वर त्या मंडळीसाठी काहीतरी करत आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत. आणि आज देवाचं कुटुंब किंवा मंडळी जे आहे ती मंडळी आपण सुद्धा आहोत. मग पुढे जर पाहिलं तर जगातील प्रमुख संस्कृतीचे केंद्रस्थान असलेल्या पॅलेस्टाईन देशामध्ये आपण आता त्या लोकांचा इतिहास पुढे आलेला आहे आणि पुढे म्हटलेलं आहे जगातील प्रमुख संस्कृतीचे केंद्रस्थान असलेल्या पॅलेस्टाईन देशात देवाने त्यांना ठेवले. युरोप, आशिया आणि आफ्रिका हे 3 महान खंड पॅलेस्टाईनमध्ये एकत्रित भिडतात. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की त्यामध्ये त्या खंडांमध्ये तेथे यहुदी लोक दुसऱ्या राष्ट्राचे सेवक या नात्याने इतरांना देवाचे लोक होण्यास पाचारण देण्याची भूमिका करण्यासाठी होते. आता यहुदी लोकांवरती त्या काळामध्ये काय झालेलं आहे, जबाबदारी आलेल्या आहे, ते लोकांना ते पाचारण करत आहे. थोडक्यात सांगायचं काय तर इथं म्हटलेलं आहे देवाने त्यांना बाहेर बोलावले अशासाठी की त्यांनी इतर राष्ट्रांना आत येण्यास पाचारण करावे. यशाया 56:7 मध्ये म्हटलेलं आहे. देवाने पाचारण काय त्यांना केलं, यहुद्यांना सुरुवातीला, तर त्याचं कारण हे होतं की त्यांनी इतरांना सुद्धा, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, ज्यांना देव माहित नाही, ज्यांना कुटुंब प्रमुख माहित नाही, त्यांना त्यांनी पाचारण करावं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, देवानं त्यांना पाचारण केलेलं आहे. आपण जर पुढे पाहिलं तर देव जरी आपल्या लोकांची सतत काळजी घेत होता तरी इस्रायल लोक मूर्तीपूजा, राष्ट्रीयत्व, पूर्ण अलगपणा, अभिमान आणि आत्मनिष्ठा यामध्ये राहून काय करत होते, राहून गेले होते. देवाचे लोक आपले कार्य तडीस जाण्यास किंवा त्या प्रयत्नास
प्रयासात अपयशी ठरलेले आहेत. आता इथं आपण पाहतोय की त्या यहुदी लोकांच्याकडून किंवा त्या जुन्या लोकांच्याकडून ह्या थोड्याशा मिस्टेक्स झालेल्या आहेत आणि ते त्या कार्यामध्ये मागे पडलेले आहेत. मग आता ते मागे पडत आहेत, तर मग देवानी योजना काय केलेल्या आहे, त्याचा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्ताला इथे संधी दिलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये इस्रायला पुढे मोठे अडखळण आले असं म्हटलेलं आहे आणि राष्ट्राच्या मुक्तीसाठी त्याचे लोक मसीहाकडे आतुरतेने अपेक्षा करीत होते, परंतु स्वेच्छेपासून मुक्त करणाऱ्या मशिहाची अपेक्षा ते करत नव्हते. वधस्तंभावर इस्रायल लोकांनी दिवाळखोर वृत्ती उघड झाली. आपल्याला समजतं इस्रायल लोकांनी वधस्तंभावरती त्यांच्या तारणाऱ्याला काय केलेलं आहे, वधलेलं आहे. आणि मग आपण पाहतोय की पुढे जर पाहिलं तर त्या वधस्तंभावरती दोन गोष्टी झाल्या. आता त्या मंडळीचे विषय आपण पाहतोय, दोन गोष्टी वधस्तंभावरती झाल्या आणि वधस्तंभावरती कोणत्या दोन गोष्टी परस्पर विरोधी होत्या आणि त्यांनी त्याचा कळस घातला. पहिली, ज्यानं मंडळीची प्रतिष्ठापना केली त्याच्याकडे कानाडोळा करून आत्मनिष्ठा बनण्यासाठी मंडळीने चुकीचा मार्ग अवलंबला. आता ज्या देवाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, विश्वास ठेवायचा होता, त्यांनी ठेवला नाही, तर दुसरीकडे त्यांनी लक्ष लावलं आणि पुढे म्हटलेलं आहे की दुसरी जी गोष्ट आहे त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये असं समजतंय की त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या लोकांवरील अपरिमित प्रेमामुळे त्यांना निरंतरचे जीवन बहाल करण्यासाठी ख्रिस्तांनी त्यांच्या जागी स्वप्राणाची आहुती दिलेली आहे. आता कुटुंब प्रमुख म्हणून किंवा देव म्हणून किंवा तारणारा म्हणून देवाने काय केलेलं आहे, ह्या गोष्टी केलेल्या आहेत. लोकांनी दुर्लक्ष केलं, लोकांनी कानाडोळा केला. खरे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा मंडळीचा प्रमुख म्हणून, लोकांचा प्रमुख म्हणून, मुलांचा प्रमुख म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, स्वप्राण दिलेलं आहे. आज आपण इथेपर्यंत थांबणार आहोत कारण ही रूपरेषा आपण पाहिलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंडळीच्या विषयी अधिक मंडळीचं स्वरूप आणि बाकीच्या गोष्टी. तर आपण जर ओव्हरऑल जर बघितलं तर मंडळी जी आहे ते मंडळीला खूप मोठा अर्थ आहे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपण का आपल्याला पाचारण केलेलं आहे, आपल्या जबाबदारी काय दिलेली आहे आणि आपल्या पाठीमागे देवाची योजना काय आहेत हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. तर देवाचे विशेष आभार मानूया. एक देवाची मंडळी, निवडलेले लोक, बोलवलेले लोक म्हणून तुम्हाला मला काय केलेलं आहे, त्यांनी पाचारण केलेलं आहे आणि आज आपण त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. देव करो आज आतापर्यंतच्या सर्व ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला मदत करो, हीच मी त्याच्याकडे प्रार्थना करत आहे. थँक्यू सो मच.